मराठी शिकण्यासाठी रिक्षा चालकांना 100 दिवसांची मुदत। 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकण्याची मोहीम। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। मराठी सक्ती लागू करण्यासाठी अप्रत्यक्षपणे 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। पवार कुटुंबियांचं पुण्यामध्ये स्नेहभोजन। तर पवार यांच्याकडून रोहित आणि पार्थ तसंच युगेंद्र यांच्यासह सर्व पवार कुटुंबाला निमंत्रण। मोदी बागेतील शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन। उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास तयार झाल्याची माहिती। उद्या ठाकरे अर्ज दाखल करण्याची शक्यता। ठाकरेंमुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री शिंदे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी अर्ज भरल्यास शिवसेना तिसरा उमेदवार देणार। ठाकरे फडणवीस कथित भेटींमुळे शिंदे दुखावले गेल्याची चर्चा। बच्चू कडू आपला प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती। तर पक्ष विलीन करण्यास प्रहारचे अनेक पदाधिकारी सकारात्मक। भाजपची विधान परिषदेची यादी 30 एप्रिल रोजी जाहीर होणार। मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधील उमेदवारांना संधी दिली जाणार। भाजपच्या गोटामध्ये विधान परिषदेसाठी मोठी भाऊ गर्दी। बुलढाणामध्ये शिवाजी कोण होता पुस्तकाचा वाद विकोपाला गेला। आमदार संजय गायकवाडांच्या घराच्या बाहेर कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। कोल्हापूरमध्ये 15हून अधिक तरुणींवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार आणि अश्लील व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी देऊन अत्याचार। 22 वर्षीय शाहिद समीर सनदीला अटक करण्यात आली। घटनेच्या निषेधार्थ शिरोली गाव बंदची हाक। नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये मलेशिया आणि मालेगाव कनेक्शन आलं समोर। पीडित महिलेचं कथित नाव बदलून मलेशियातील इम्रान नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठवण्याचा कट उघड। विरार रोडच्या नयानगर चाकू हल्ला प्रकरणी नवीन खुलासा समोर। आरोपीनं दोन्ही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून हल्ला केल्याचं उघड। कलमा पठण करण्यासाठी जाण्याचं सांगत चाकूनं केला हल्ला। तपास ATS कडे। मुंबईच्या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका 3 कोटी रुपये खर्च करणार। इटालियन मार्बल्ससाठी कोट्यवधी रुपये केले जाणार खर्च। प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला जाणार। कोल्हापुरी चप्पलला क्रेडिट न देणाऱ्या प्राडा कंपनीला अखेर उपरती। कोल्हापुरी पासून प्रेरित होऊनच लेदर चप्पल बनवल्याचं प्राडाकडून मान्य। प्राडाकडून कोल्हापूरच्या कामगारांनी बनवलेल्या चप्पलचा व्हिडिओ करण्यात आला जारी। नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याच्या उपचारादरम्यान झाला मृत्यू। सुरक्षिततेतील हलगर्जीपणामुळे संशय। तर एक निष्पाप जीवाच्या मृत्यूनं व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित। देशासह राज्यामध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र झाली। विदर्भामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा। तर राज्यात दोघांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय।